आषाढ महिन्यातील दुसरा खास पदार्थ म्हणजे रताळ्याच्या घाऱ्या किंवा रताळ्याच्या पुऱ्या. साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन जर या पुऱ्या केल्या ना, एकदम छान आपल्याला ह्या पुऱ्या करता येतात. मग आज आपण या रताळ्याच्या पुऱ्या एकदम सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते बघणार आहोत. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत. ही अर्धा किलो रताळी घेतली आहे. उकडून घेतली, यावरची साल काढून घेतली आणि अशी बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता. आता वाटीच्या प्रमाणात म्हणलं तर ही 2 वाटी रताळे आहेत आणि याच्या निम्मा आपण गूळ घेणार आहोत. गूळ सुरीने बारीक चिरून घेतला ना, या रताळ्यामध्ये लगेचच मिक्स होतो आणि आपल्याला मिसळायला जास्त वेळ लागत नाही. रताळी गूळ असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 1.25 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. थोडंसं मीठ घालायचं आणि या रताळ्यामध्ये हे पीठ आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. अजिबात पाणी न घालता घट्टसर आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपलं रताळ्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. तुम्हाला वाटलं आपलं पीठ पातळ होत आहे तर तुम्ही परत यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घट्टसर असा गोळा मळून घ्या. मस्त असा आपला घट्ट गोळा याचा मळून झाला आहे. थोडंसं तेल लावलं, एकदम मऊसूद आपलं हे पीठ बघा तयार झालं आहे. यावर झाकण झाकून 15 ते 20 मिनटं आपण पीठ मुरण्यासाठी ठेवूया. आता 15 मिनटानंतर पुऱ्या करायला घेऊया. परत पिठाला थोडंसं तेल लावून घेतलं. आपण तेलामध्ये या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि एकसारखे असे पटापट गोळे करून घेऊया. असे एकदम गोळे केले ना आपल्याला पटापट पुऱ्या लाटता येतात. परत गोळ्याला असं थोडं तेल लावून घेतलं आणि पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची म्हणजे टमटमीत आपल्या ह्या पुऱ्या फुगतात. एकदम गोल गरगरीत आपल्याला पुऱ्या हव्या असतील तर डब्याने असा पुऱ्याचा आकार द्यायचा आणि थोडी जाड वाटली तर परत लाटून घ्यायची. एवढ्या जाड ह्या पुऱ्या ठेवायच्या म्हणजे टमटमीत फुगतात. पटापट पुऱ्या करून घेऊया. आपण पुऱ्या लाटून घेत आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं म्हणजे आपल्या इकडं पुऱ्या पण लाटून होतात आणि तेल पण चांगलं तापलं जातं. आपण पुऱ्या तळायला घेतो ना त्यावेळेस आपलं तेल कडकडीत गरम पाहिजे. तेलामध्ये आपण पुरी सोडतो त्यावेळेस मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवर पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, आपली पुरी चांगली तळी जाते, तेलकट होत नाही आणि सगळ्या बाजूने एकसारखा रंग आपल्या ह्या पुरीला येतो आणि टम्म अशा आपल्या ह्या पुऱ्या फुगतात. बघा काय मस्त आपली ही पुरी टम्म फुगलेली आहे. अशा सोनेरी रंगावर आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. मस्त अशा मऊ लुसलुशीत आपल्या रताळ्याच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. तुम्ही साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन या पद्धतीने पुऱ्या केल्या ना, तुम्हाला हमखास रताळ्याच्या पुऱ्या करता येणार. तुम्हाला मी केलेल्या या रताळ्याच्या पुऱ्या कशा वाटल्या? माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.